नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण सेवकांना पूर्ण पगार मिळणार का आणि नुकताच दोन इतर राज्याच्या उच्च न्यायालयाचे जे दोन निर्णय आलेले आहेत जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याचा संदर्भ आपण आपल्या याचिकेत कसा घेणार आहोत आणि आपण आपल्या कोल्हापूर उच्च न्यायालयात जी याचिका दाखल आहे त्या याचिकेत आपण कोणते कायदेशीर मार्ग अवलंबन करणार आहोत याबद्दल थोडक्यात आज माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, नुकताच आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेश आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे समान काम समान वेतन यासंबंधी अत्यंत महत्त्वाचे दोन निर्णय आलेले आहेत. या निर्णयाचा निश्चितच आपल्या कोल्हापूर उच्च न्यायालयात जी शिक्षण सेवक योजनेविरोधात याचिका दाखल आहे त्या याचिकेत या दोन निकालाचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर सर्वप्रथम आपण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात च्या जबलपूर खंडपीठाने जो निर्णय दिला आहे समान काम समान वेतन या संदर्भात थोडं बोलूया. तर त्या ठिकाणी जे याचिकाकर्ते होते त्यांची अशी मागणी होती की प्रोबेशनरी काळामध्ये की त्यांना जे कमी वेतन दिलं जातं ते वेतन कमी न देता पूर्ण वेतन देण्यात यावं. त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती की प्रोबेशनरी काळामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना पहिल्या वर्षी 70%, दुसऱ्या वर्षी 80% आणि तिसऱ्या वर्षी 90% असा पगार दिला जायचा. तसं पाहिलं तर आपला पगार जवळजवळ म्हणजे एकूण पगाराच्या 30 ते 32% आपल्याला आज पगार मिळतो. त्या ठिकाणी तरी पहिल्या वर्षी 70% पगार मिळायचा. त्या भेदभावाविरोधात त्या ठिकाणचे जे प्रोबेशनरी कर्मचारी आहेत ते न्यायालयात गेले आणि या सरकारच्या पत्रकाला विरोध केला. तसं पाहिलं आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आपणही प्रोबेशनरीच आहोत की जर गेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 2012 साली आपलंही शिक्षण सेवक हे नाव रद्द करून सहाय्यक शिक्षक प्रोबेशनरी म्हणजेच परिवीक्षाधीन हे नाव दिलं गेलं आहे. त्यामुळे आज आपणही प्रोबेशनरीच आहोत. तर त्या ठिकाणी त्या सरकारी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली की आम्हाला पूर्ण पगार मिळावं. त्यावरती माननीय न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलं की जर एखादा कर्मचाऱ्याची निवड ही विहित प्रक्रियेद्वारे म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा इतर न्यायिक संस्था यांच्यामार्फत होत असेल तर पगारात भेदभाव न करता पूर्ण वेतन मिळालं पाहिजे असा शासनाला स्पष्ट निर्देश हे उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्या ठिकाणी न्यायालयानं असंही नमूद केलं आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याची निवड ही विहित प्रक्रियेद्वारे झाली असेल तर तो कर्मचारी पहिल्या दिवसापासून हे पूर्ण पगार मिळण्यास पात्र आहे आणि असा भेदभाव करणं हे गुलामगिरीसारखं आहे. म्हणजे न्यायालयाने हा शब्द वापरला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्या ठिकाणी न्यायालयाने निर्देश दिले की या कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवसापासून हे पूर्ण पगार मिळाला पाहिजे आणि जे काय मध्य प्रदेश शासनाचा जो GR किंवा शासन निर्णय होता की 70, 80 आणि 90% पगार देणे हे पत्रक न्यायालयाने रद्द करून त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिलं पाहिजे असा निर्णय दिला. तर मित्रांनो, या निर्णयाचा आपल्या याचिकेतही खूप फायदा होऊ शकतो किंवा आपण करून घेणार आहोत. अशीच एक दुसरा समान काम समान वेतन संबंधी निर्णय आलेला आहे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचा. त्या ठिकाणी एक गृहस्थ होते पूरनचंद नावाचे. ते हरियाणा शहर विकास प्राधिकरणामध्ये असिस्टंट अकाउंटंट या पदावर नियमित वेतनावर कार्यरत होते आणि ते रिक्त पदावर पूर्ण वेळ काम करायचे. तर त्या विरुद्ध पूरनचंद यांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि मागणी केली की त्यांना नियमित करण्यात यावं आणि समान काम समान वेतन यानुसार पहिल्या दिवसापासून पूर्ण पगार मिळावा. तर याचिका सुरू असतानाच पूरनचंद हे कायम झाले म्हणजे कायम केलं गेलं. परंतु दुसरा प्रश्न राहिला की त्यांना पगाराचा फरक मिळाला पाहिजे जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून समान काम समान वेतन यानुसार. तर त्या आर्ग्युमेंटला आणि किंवा त्या तथ्याला सरकारनं विरोध केला आणि त्या ठिकाणी सरकारनं असं म्हणणं मांडलं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात की सदर कर्मचारी सर्व स्वइच्छेने आणि सर्व अटी मान्य करून कमी पगारावर नोकरी स्वीकारली आहे. त्यामुळे ते
समान काम समान वेतन मागू शकत नाहीत. तर त्या ठिकाणी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं किंवा निर्णय दिला की जर एखादा कर्मचारी रिक्त पदावर पूर्ण वेळ काम करत असेल आणि त्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य हे नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे असतील तर भारतीय राज्यघटनेतील कलम 14 समानतेचा हक्क आणि भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्व 39D किंवा D यानुसार तो व्यक्ती किंवा तो कर्मचारी समान काम समान वेतनास पात्र आहे किंवा त्याला ते मिळालं पाहिजे. आणि न्यायालयाने विशेष नमूद केलं आहे की कामाच्या प्रकारावरून कर्मचाऱ्यामध्ये भेदभाव करणे हे अन्यायकारक आहे आणि त्या कर्मचाऱ्याला समान काम समान वेतन यानुसार लवकरात लवकर पहिल्या दिवसापासून फरक देण्यात यावा असा निर्णय माननीय न्यायाधीशांनी दिला. तर मित्रांनो, हे दोन्हीही निर्णय आपल्या याचिकेत अत्यंत पूरक आहेत. त्या ठिकाणी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या निकालादरम्यान न्यायालयाने हे नमूद केलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची जर पिळवणूक होत असेल, म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळेस त्या पुरनचंद यांची शैक्षणिक पात्रता पाहिली जी की नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे होती, त्यांचं काम पाहिलं जे की नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे होतं. तर त्यावेळेस न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं एखादा कर्मचारी पूर्ण वेळ काम करत असेल, गुणवत्तापूर्ण काम करत असेल, त्याची पात्रता ही नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे असेल तर त्या कर्मचाऱ्याला समान काम समान वेतन दिलं गेलं पाहिजे. जर का असं होत नसेल कल्याणकारी राज्यामध्ये तर ते अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे असं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं आहे. हे दोन्ही उच्च न्यायालयाचे निर्णय पाहता मित्रांनो, आपली ही परिस्थिती तशीच आहे की आपण ही प्रोबेशनरी आहोत आणि आपली ही मागणी आहे की फरक मिळाला पाहिजे. जर का असा निर्णय आपल्या राज्यातही लागू झाला तर निश्चितच आपल्याला पूर्ण पगार मिळणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की इतर उच्च न्यायालय म्हणजे इतर राज्याचे उच्च न्यायालयाचे निर्णय हे आपल्या राज्यावरती हे बाइंडिंग म्हणजे बंधनकारक नसतात, तर ते मार्गदर्शक म्हणून आपण वापरू शकतो. आणि या दोन्ही उच्च न्यायालयाचे निर्णय आपण पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती हे या दोन्ही उच्च न्यायालयाचे निर्णय योग्य प्रकारे ज्या त्या ठिकाणी वापरणार आहे. यासाठी सायटेशन द्यायची वेळ आली तर आपण देणार आहोत. पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती अहोरात्र या याचिकेवरती काम करत आहे आणि करत राहील. आपण म्हणतो ना की कयामत तक लढेंगे, तसं कयामत तक आपण या मुद्द्याचा पाठपुरावा करणार आहोत. या संबंधित आपल्याला बरेच शिक्षण सेवक बांधव पुन्हा पुन्हा विचारतात की सर याचिकेचे अपडेट काय. तर याचिकेचे अपडेट गेल्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं की सध्या आपल्या याचिकेत सर्वात महत्त्वाचं 26 फेब्रुवारीला जी सुनावणी होणार आहे त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याजवळ म्हणजे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. मी गेल्या वेळीही सांगितलं होतं की आपण ॲडिशनल ॲफिडेविट म्हणजेच अतिरिक्त शपथपत्र दाखल करू शकतो. त्यानंतर आपण इंट्रीम ॲप्लिकेशन म्हणजेच अंतरिम अर्जही दाखल करता येईल. त्यानंतर सायटेशन म्हणजे इतर उच्च न्यायालयाचे निर्णय आपण संदर्भ म्हणून देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला रिजॉइंडर ही दाखल करता येईल. हे कधी दाखल करता येईल? रिजॉइंडर म्हणजेच उत्तराला दिलेलं प्रतिउत्तर. हे आपण ज्यावेळेस आणि शासनाचा निर्णय येईल किंवा रिप्लाय येईल त्यावर आपल्याला रिजॉइंडर सादर करता येईल. हे सर्व कायदेशीर मार्गाचा आपण योग्य त्या ठिकाणी वापर करणार आहोत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं याचिकेबद्दल त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.